आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईकरांचा प्रवास आणखीन सुसाट होणार आहे। कोस्टल रोडचं 19 फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 9 किलोमीटरचा रस्ता खुला होईल, तर दुसरा टप्पा 15 मे पर्यंत सुरू होणार आहे। मुंबईकरांचा प्रवास आणखीन सुसाट होणार आहे, कारण बहुप्रतीक्षित कोस्टल रोडचं 19 फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 9 किलोमीटरचा रस्ता खुला होणार आहे। दुसरा टप्पा 15 मे पर्यंत सुरू होणार आहे। याआधी अटल सेतूचं सुद्धा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं। आता कोस्टल रोडचं लोकार्पण 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। पहिला टप्पा 9 किलोमीटरचा आहे। हा रस्ता पहिल्या टप्प्यामध्ये खुला होईल, ज्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारीला होईल, तर दुसरा टप्पा हा 15 मे पर्यंत सुरू होणार आहे। मुंबईकरांचा आणखीन सुसाट आणि वेगवान प्रवास कोस्टल रोडमुळे सुरू होणार आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी वाढत असते आणि याच दृष्टीने रस्ते वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणामध्ये सरकार सुद्धा मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आणि या दृष्टीने कोस्टल रोडचं अनेक वर्षांपासून काम सुरू होतं। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सध्या आपल्या सोबत आहेत। मीनाक्षी, अपडेट्स। वर्षा, आपण पाहतोय की 19 फेब्रुवारीला कोस्टल रोडचा पहिला टप्पा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि यानंतर 20 फेब्रुवारी पासून मुंबईकरांसाठी हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा जो आहे तो खुला करण्यात येणार आहे। यानंतर आपण पाहतोय की वरळी ते मरीन ड्राईव्हचा जो दुसरा टप्पा आहे हा 10 किलोमीटरचा रस्ता आहे आणि याचं देखील लोकार्पण होणार आहे। त्यामुळे 15 मे पर्यंत दोन्हीही फेजेस जे आहेत, पहिला आणि दुसरा टप्पा हा सुरू होणार असल्याची पालिका आयुक्तांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की गोरेगाव मुलुंड रोडचं जे टनलच्या कामाचं उद्घाटन आहे ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। एकूणच आपण पाहतोय की 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावरती असतील आणि त्यांच्या हस्ते हे 2 प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे होणार असल्याची माहिती मिळत आहे। निश्चित, धन्यवाद मीनाक्षी या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।